केसाला लावण्यासाठी। त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ना ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला, एक जे आहे मी कांदा घेतलेला आहे आता हे घरगुती तेल करण्यासाठी। आणि हे घेतलेले आहेत बदाम, थोडेसे पांढरे तीळ, आणि ह्या जे आहेत ते मेथ्या घेतलेल्या आहेत। हे आहे कढीपत्ता, आणि हे आहे एलोवेरा, आणि हे जे आहेत ते जास्वंदीचे फुलं आहेत। आता मला थोडेसे भेटलेले तर ते जेवढे भेटले तेवढे मी घेतले। तुम्ही जास्त प्रमाणात पण घेऊ शकता, पण जास्त प्रमाणात घेतले की तेल जे आहे आपलं लाल होतं, त्याच्यामुळे थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं। आता मला थोडेच भेटलेत म्हणून खूप दिवस झालं माझं तेल संपून, फुल्यामुळेच मी केलं नव्हतं। आज 4-5 फुलं भेटले, तेवढंच आता बस म्हणून आज तेल करणार आहे। तर एवढं जे साहित्य आहे घेतलेलं आहे आता आयुर्वेदिक तेल करण्यासाठी। आणि हे बघा, ही घेतली मी निहार तेल, आणि एकदम प्युअर खोबऱ्याचं तेल आहे, जसं की आवळा वगैरे कोणतंही तेल आपल्याला यूज करायचं नाहीये। आणि हे तेल लावल्यानं ना खरोखर खूप गुण येतो। जितके केस आपले गळतात ना त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात गळतात, आणि कमी प्रमाणात गळत बंद पण होऊन जातात। केसाला वाढ पण भरपूर फुटते, आणि केस जे आहेत आपले खूप दाट अशी होतात। माझी केस भरपूर चांगली येतात, आणि त्याच्यापेक्षा 4-5 वर्षापासून मी जे आहे हे कंटिन्यू तेल वापरते, जसं की आवळा तेल, बदाम तेल, कोणतंही तेल वापरत नाही, आपलं प्युअर खोबऱ्याचं तेल वापरते। ह्याच्यामध्ये जे आहे मी तेल करीत असते, हेच ठेवत असते करून, 1-2 बाटल करून ठेवलं की वर्षभर असं तेल जातं मला। तर चला, आज घेतलेली मी अर्धा किलोची निहार तेलाची बाटल, आणि कसं तेल करणार आहे काय नाही तुमच्यासोबत शेअर करते। आणि आवडला व्हिडिओ तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला करूया तयारी। आणि तेल करण्यासाठी जे आहे ते मी एकदम लोखंडाचीच कढई यूज करीत आहे। लोखंडाची कढईमध्ये तेल केलं ना खूप छान असं होतं, आणि तुम्ही पण नक्की अशीच कढई यूज करा। जर्मनची अल्युमिनियमची तयारी बिलकुल आपण हे करायची नाही, वापरायची नाही। तर चला, आता ह्याच्यामध्ये हे पूर्ण तेल जे आहे मी टाकून घेणार आहे। जे आहेत केसाची समस्या आहे ते खूप प्रमाणामध्ये कमी होतात हे तेल लावल्यानं। आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आवळा पण यूज करू शकता, जसे की वल्ले आवळे भेटतात आवळ्याच्या सीझन मध्ये, जसं की अक्रोड, ते बी तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। पण आता पावसाळा चालू झालेला आहे, जून महिना, आणि ते आता आवळे वगैरे भेटणं शक्य नाही, म्हणून जेवढं सामान पाहिजे तेवढं घेतलंय मी, आणि तेवढं त्याच्यामध्ये टाकलंय। ना तुम्ही त्याच्यामध्ये आवळे वगैरे पण टाकू शकता, जसं की रिठा राहते, आपण केस धुण्यासाठी यूज करतो, रिठा पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता, ते पण केसाला खूप असं गुणकारी आहे। चला, आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेतलंय मी, आणि आता जे आहे आपलं जे सामान आहे सगळं ते टाकायचे। चला, आधी तर मला एलोवेरा कट करून घ्यायचा आहे, कारण ह्याचे जे साईड्स आहेत बाजूच्या जे शिरा असतात ते असे कट करून घ्यायचे आता, आणि मधला जे गाभ आहे आपल्याला तेच टाकायचं आहे। काढून घेते, आणि आपल्याला एलोवेरा बारीक फुटके करून कट करून टाकायचं आहे, कारण की तेल हे वल्ला असतो ना त्याच्यामुळं लवकर आपलं शिजून निघावं म्हणून बारीक कट करून टाकलं नाही की लवकर आपलं तेल जे येते ते येत नसतं। असे छोटे छोटे फुटके करून आपल्याला एलोवेराच्या तेलामध्ये टाकायचे। डोक्याला खूप असं थंड ठेवतो हे एलोवेरा टाकल्यानं, जितकं आता आपण ह्याच्यामध्ये सामान टाकायला तितकं पण कामाचंच आहे, खूप असा केसाला फायदा होतो त्याचा। तुम्ही हे सामान जे आहे आता जसं मी मेथ्या, बदाम वगैरे घेतले, मी कांदा आता अर्धाच घेतलाय ह्याच्यामध्ये टाकायला, कारण मोठा कांदा आहे त्याच्यामुळे अर्धाच घेतलाय। आता तुम्ही तुमच्या आकाराने घेऊ शकता। मी ह्याच्यामध्ये लसण पण टाकते, पण मी लसण काही यूज करीत नाही। माझ्या केसाला जे आहे ते तेल खूप असं सूट होतं, त्याच्यामुळे मी बदाम वगैरे कोणतंच तेल वापरत नाही, हेच तेल जे आहे करून ठेवत असते। सालाचं मी हे तेल लावते, बाहेरल्या तेलापेक्षा खूप उपयुक्त तेल आहे। कांदा पण जे आहे कट करून घेते, कांदा जे ते अर्धाच घेतलाय, जास्त प्रमाणात घ्यायचं तर तुमच्या आकाराने सगळं साहित्य जसं की मेथ्या, बदाम, कढीपत्ता सगळं जेवढं प्रमाणात घ्यायचं तेवढं घेऊ शकता।
तेलामध्ये सोडणार आहेत. कढीपत्ता, बुडाला गेले की छान असं मस्त. आता गॅस जसा फुल आहे तर आता थोडंसं तळलं की मला गॅस बारीक करून घ्यायचा आहे, कारण ह्याच्यामध्ये जे अर्क असतं ते बारीक गॅसवर मस्त असं निघतं तेलाचा. आणि फुल गॅस आपण केला ना की पूर्ण असं करपून जातो आणि तेल पण एकदम आपलं काळं होतंय. त्याच्यामुळे बारीक ह्याच्यात केलं तर जसं की बदामचा, कांद्याचा, ॲलोवेराचा अर्क आहे ते खूप छान असा निघतो बारीक आहे ना. चला आता तेल मस्त आपलं बारीक गॅसवर आपलं करू द्यायचं आहे आपल्याला. आणि मी जे कढीपत्त्याचे काड्या सगळं कढीपत्ता ह्याच्यामध्ये यूज केलाय. पानं काढून फक्त नुसतं पानं टाकायचे नाही, जे काड्या आहेत काड्या सगळं आपल्या कढीपत्ता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण पानापेक्षा काड्यामध्ये गुणधर्म जास्त असतो. कोणते बी आता भाजीपाला राहू द्या, काही राहू द्या, तर अशा प्रकारे आपल्याला यूज करायचा आहे कढीपत्ता ह्याच्यामध्ये. चला आता आपलं तेल उकळायला खूप भरपूर टाइम लागतो, उकळू द्या आता बारीक गॅसवर. आता जे आहे मी गॅस एकदम मिडियम केलाय. तेल तयार झालं की तुम्हाला दाखवते कसं झालं काय नाही. तर चला आता आपलं तेल जे आहे बारीक गॅसवर ठेवून दिलं मी. पूर्ण जे साहित्य आहे ते छान असं भाजलं गेले आणि तेल पण आपलं असं काळं नाही झालं. चला आता ह्याला बंद करून घेते. तेल जे आहे आता आपले एकदम तयार झाले. आता ह्याला गाळून बॉटलमध्ये काढून ठेवणार आहे, थोडंसं गार झालं की. चला आपलं तेल जे आहे एकदम असं तयार आहे लावण्यासाठी. बघा किती छान असं तेल झाले. आणि आता ह्याला बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप असा फरक पडतो आपल्या केसांसाठी. आणि नक्की करून बघा. आणि कशी वाटली आपल्या घरचं आयुर्वेदिक तेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आपलं तेल जे आहे एकदम असं तयार आहे लावण्यासाठी. बघा किती छान असं तेल झाले. ह्याला बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे. कसा वाटला व्हिडिओ काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप असा फरक पडतो आपल्या केसांसाठी. आणि नक्की करून बघा. आणि कशी वाटली आपल्या घरचं आयुर्वेदिक तेल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा.